मधील मुलींच्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळात देखील उमटलेत। विधिमंडळामध्ये या विषयावरती हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी केली। यावरती उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली। मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे। कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते। एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्यक्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। बीडमध्ये एका विद्यार्थिनीवरती 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। विद्यार्थिनीच्या लैंगिक छळा प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय। अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत लैंगिक छळ करणारा आरोपी हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचं सांगितलं। त्यामुळे दोन्ही आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढावेत अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। त्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही। कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे। म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी। ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही। कारण सत्य काय हे मला माहिती आहे आणि सत्य बाहेर येईल। कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत। फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। दरम्यान संदीप क्षीरसागर यांच्यावरती झालेल्या आरोपावरती त्यांनी स्वतः काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली, त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं, तर मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे त्याचं। तर फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। आम्ही तर म्हणतोय तपास करा। आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ॲक्शनच होणार आहे। आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे। ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली। तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाशी मी चर्चा करतो आहे। आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे CCTVच्या अंडरमध्ये आहेत। सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत। मी त्यांना हेही बोललो SP साहेबांना, ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका।
पुढची बातमी, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला. याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रास दिला होता अशी टीका नारायण राणेंनी केली. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ उगतायत अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली. नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात? त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात? त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात? त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. मान्य राणेसाहेबांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे, कारण मान्य राणेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नारायण राणेसाहेबांना 1 वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं. अशा वरिष्ठ नेत्यांना सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनानंतर कशा पद्धतीच्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत. त्यामुळं मान्य राणेसाहेब जे बोललेत त्या बाबतीत तथ्य आहे. मोर्चाकरता एकत्र येणं तो पण पक्षविरहित हा मोर्चा आहे. माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे, माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेणार नाहीत. उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं. उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळनं कोणी ओळखत असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे ओळखतात आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत जाणार नाही.